आज दुसरा एक अतिशय पथदर्शी पाथ ब्रेकिंग अशा प्रकारचा लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचा प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेला आहे, तो म्हणजे पॉड टॅक्सी. पॉड टॅक्सी मगाशी आपण त्याचा व्हिडिओ देखील बघितला. एक प्रकारे एलिव्हेटेड पॉड्स आहेत. या पॉड्समध्ये 6 लोक बसू शकतात. हे स्वयंचलित पॉड्स आहेत आणि याच्यामध्ये ज्या तंत्रज्ञानाचा उपयोग केलेला आहे त्यानुसार स्टेशनवर जिथे लोक असतील तिथे तो पॉड थांबेल, लोक नसतील तर पॉड तिथे येणार नाही. अशा पद्धतीनं हे पूर्णपणे ऑटोमेटेड पद्धतीनं याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि विशेषतः आपण हा प्रयत्न केला आहे की BKC जे आपलं बिझनेस डिस्ट्रिक्ट आहे याच्यामध्ये दोन्ही बाजूने, बांद्र्याच्या बाजूने किंवा कुर्ल्याच्या बाजूने येणारे जे लोक आहेत यांना कोणालाही दुसरं ट्रान्सपोर्टेशन घेण्याची आवश्यकता पडू नये अशा पद्धतीनं दोन्हीकडच्या स्टेशन्सला आपण जोडलेलं आहे. आणि त्या जोडण्यामुळे मला असं वाटतं की लोकांना खूप सुगमता होणार आहे आणि त्या पॉड टॅक्सीच्या माध्यमातून लास्ट माईल कनेक्टिव्हिटी असणार आहे. पॉड टॅक्सीमध्ये स्टेशन्स हे खूप जवळजवळ असल्यामुळे आपण BKCमध्ये लोक त्या ठिकाणी त्या स्टेशनवर उतरू शकतील आणि पायी त्याच्यानंतर कुठलाही किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टनी आलेल्या म्हणजे मेट्रोनी किंवा सबर्बन रेल्वेनी लोकल ट्रेननी आलेल्या कुठल्याही व्यक्तीला त्यानंतर कुठलं दुसरं ट्रान्सपोर्टेशन वापरण्याची आवश्यकता पडणार नाही. त्याच्या गंतव्याच्या 100-150 मीटरमध्ये तो या पॉड टॅक्सीनी पोचू शकेल. त्यामुळे आपलं जे BKC आहे त्याचं पूर्णपणे डिकंजेशन हे BKCचं होईल आणि त्या ठिकाणी लोकांनाही अतिशय सुगमतेनं जाता येईल. मगाशी जसं शिंदे साहेबांनी सांगितलं, BKCमध्ये आपण आता टनेल्सचं एक जाळं तयार करतो आहोत, ज्यामध्ये आपलं जिथे वरळी बांद्रा सीलिंग संपतो तिथनं थेट आपण एक टनेल हा BKCमध्ये ज्या ठिकाणी बुलेट ट्रेन आणि मेट्रो एकत्रित येणार आहे त्या ठिकाणी नेणार आहोत. तिथनं एक मार्गिका कुर्ल्याकडे आणि दुसरी छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टकडे आणि पलीकडच्या काळामध्ये तीच मार्गिका आपल्या कोस्टल रोडला जोडण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून 100% इंटिग्रेशन हे आपल्याला झालेलं दिसेल आणि सीमलेस ट्रॅफिक, लोकांना कुठेही खूप ट्रॅफिकचा सामना करावा लागणार नाही. अशा पद्धतीनं हे काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे.